नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आणि ते जे असतं ना, ठरून बुद्धिबळामध्ये आपण एक अशी ठरून चाल खेळायची की म्हणजे समोरचा काहीतरी अशी विचित्र त्याला प्रतिसाद देताना चाल खेळतो आणि तो आपल्या ट्रॅपमध्ये अडकतो आणि मग आपण त्याचं ती जी सोंगटी आहे ती मारून टाकतो. तशाच पद्धतीने विरोधक आणि विशेषतः काँग्रेसवाले भाजपच्या ह्या नेहमीच्या अशा चालीमध्ये अडकतात, ट्रॅपमध्ये येतात आणि मग जेव्हा त्यांचा गेम होतो तेव्हा ती बोंबलत बसतात. आता पद्म पुरस्कार ही काँग्रेसच्या काळामध्ये नेहमी त्यांच्या चेले चपाटे चमच्यांना वाटप केले गेले, त्यांनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतले. हे सगळं समोर असताना आता ह्या मोदी सरकारचं आता हे जवळपास 11वं का 12वं वर्ष पद्म पुरस्कार जाहीर करायचं. 2014ला ते आले तेव्हा समजा 26 जानेवारी होऊन गेली होती, म्हणजे 15 पासून जर तुम्ही मोजलं तर 11वं वर्ष हे जवळपास. इतक्या दिवसात तुम्हाला लक्षात नाही आलं की ते ज्या पद्धतीनं पुरस्कार वाटप करतायत त्याच्यामधला आरोपाचा जो भाग आहे तोही एक वेळ मी वादासाठी मान्य करून बाजूला ठेवतो. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथल्या लोकांना जास्त पुरस्कार दिले, विविध जाती जमाती हुडकून तिथल्या लोकांना पुरस्कार दिले जेणेकरून ती मतं पाहिजेत, सगळं मान्य. महाराष्ट्राच्या पातळीत विचार केला तर जाणीवपूर्वक कोश्यारीला पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या जखमीवरती मीठ चोळलं, गद्दारांना साथ देणारे सगळं कबूल. त्याच्यावर चर्चा करण्याच्या पेक्षा दुसरं मी प्रश्न विचारतो की जेव्हा आता ह्यांनी ही चर्चा उपस्थित केली की कशासाठी असे पद्म पुरस्कार वाटले, बरोबर ह्यांनी गांधील माशीच्या मोहळावरती दगड फेकावा आणि त्या सगळ्या माशा तुमच्या पाठीमागं लागाव्यात आणि तुम्हाला पळती भुई थोडी व्हावी. ही संधीच भाजपवाल्यांना, भाजपच्या प्रवक्त्यांना पाहिजे होती. त्यांनी जी सगळ्यांनी त्याची कुंडली काढली पहिल्या दिवसापासून. आता त्याचं उत्तर देता देता ह्या काँग्रेसवाल्यांना आणि त्यांना पाठिंबा देणारे विरोधी हे सगळे लिब्रांडू सगळ्यांना पळती भुईत थोडी झालेली. आम्ही एक वारंवार भूमिका अशी मांडतो की राजकीय लोकांचं मी समजू शकतो, त्यांचा 24 तासाचा तो धंदा आहे. भाजपने काहीतरी करावं, त्याला ह्यांनी उत्तर द्यावं, त्याच्यावर भाजपने चालू द्या. पण जे तथाकथित स्वतःला विद्वान म्हणून घेतात, पुरोगामी आहेत, विचारवंत आहेत, कलावंत आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत, ह्यांचं काय कारण याच्यामध्ये पडायचं? ज्या काळामध्ये नेहरूंनी, म्हणून एक 4-5 उदाहरण फक्त ठळक मी जी आता ह्या चर्चेतच समोर आलेले मुद्दे आहेत, त्याच्यातला सर्वोच्च नागरी पुरस्कारामध्ये भारतरत्न आहे. आपण भारतरत्नाची 1-2-4 उदाहरणं घेतो. नेहरूंनी हयात असताना स्वतःला, पंतप्रधान असताना, हयात असताना, सत्तेवर असताना, पदावर असताना स्वतःला भारतरत्न देऊन घेतलं. काय उत्तर आहे यांच्याकडं? इंदिरा गांधींनी 71ला स्वतःला भारतरत्न देऊन घेतलं. काय उत्तर आहे तुमच्याकडे? राजीव गांधींना मरणोपरांत तातडीनं भारतरत्न दिलं गेलं आणि आंबेडकरांना केव्हा दिलं गेलं? ह्यांनी तर दिलंच नाही, VP सिंगच्या काळात दिलं गेलं. सरदार वल्लभभाई पटेल, काँग्रेस. मी मुद्दामच भाजपचे नसलेली नावं घेतो की हे सगळे मुद्दे ह्या भाजपवाल्यांनी उकरून काढलेले बरं का गेल्या 2 दिवसात चर्चेमध्ये. म्हणजे ह्यांनी किती लूज बॉल टाकलेला आहे जेणेकरून त्याच्यावर त्यांनी सिक्सर मारावे. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे नेते होते? त्यांचा पुतळा कोणी उभा केला? त्यांना भारतरत्न कोणी दिलं? PV नरसिंहराव तुमचे पंतप्रधान होते ना, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं शव काँग्रेस कार्यालयात येऊ दिलं गेलं नाही. त्याचा कंपाऊंडचा संरक्षक भिंती तिथं असलेला मुख्य दरवाजा तोच उघडला नाही आणि त्यांची ती शवयात्रा तिथून ते शव हैदराबादला हलवलं, तिथं त्यांचा अंत्यसंस्कार झाला. अजून तुम्हाला मी हाईट सांगतो, भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हैदराबादला जेव्हा पोहोचले, त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्याच्याजवळ त्यांची सभा झाली, पण राहुल गांधींनी जाऊन PV नरसिंहराव यांच्या समाधीवरती पुष्पचक्र अर्पण केलं नाही. काय मानसिकता आहे बघा. चरण सिंग पंतप्रधान होते, काँग्रेसच्या पाठिंब्यावर होते, विरोधी पक्षाचे होते, भाजपचे तर नव्हते, त्यांना कोणी दिलं भारतरत्न? कर्पुरी ठाकूर त्यांना कोणी दिलं भारतरत्न? मुलायम सिंग यादव समाजवादी पक्षाचे नेते होते, त्यांना पद्म पुरस्कार कोणी दिला? शरद पवार त्यांना पद्म पुरस्कार कोणी दिला? आत्ताच्या ह्या यादीमध्ये VS अच्युतानंदन केरळमधले कम्युनिस्ट नेते, ज्यांच्यावरती कम्युनिस्ट पक्षानं कारवाई केली होती कम्युनिस्ट असून सुद्धा. का? तर त्या चायनाच्या युद्धामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प भारतीय सैनिकांसाठी यांनी आयोजित केल्यामुळे VS अच्युतानंद यांच्यावरती
कम्युनिस्टांनी नतद्रष्टपणा करून कारवाई केली होती. त्यांना आता हा पुरस्कार दिलाय. कोण नाही म्हणणारे, हो म्हणणारे? असे कितीतरी उदाहरण आहेत, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्यांनी भाजपनी त्यांच्या सोयीनं ते पुरस्कार वाटलेले, त्यांच्या माणसाला वाटलेत, मी सगळं मान्य करून पुढे बोलतो. पण हा आरोप तटस्थपणे करणाऱ्या कोणी जर केला, त्याचं उत्तर दिलं जाईल, त्याच्यावर लेख लिहिणं, त्याच्यावरती विचार होईल. पण जेव्हा काँग्रेस शीशे के घर में रहने वाले दुसरों पे पत्थर फेका नाही करते, तसं झाले. अरे तुम्ही स्वतः आजपर्यंत हे सगळे पुरस्कार कशा पद्धतीनं आपल्या बुडाखाली दाबून ठेवलेले होते, कशा पद्धतीने जे सगळे लाचार आहेत, सगळे तुमच्या घराण्याचे, तुमचे चाटुकार आहेत, तुमच्या आजूबाजूला त्यांना वाटप केलेलं होतं. हे सगळे कोण पत्रकार, चित्रपटातले कोण नको ते सगळे नट ते त्यांना तुम्ही पुरस्कार दिले, ही सगळी यादी काढून पहा. म्हणून मी फक्त ठळक उदाहरणं तुम्हाला भारतरत्नाच्या बाबतीतले दिले आणि 2 पद्मविभूषणचे. हे सगळे पुरस्कार अशा पद्धतीने तुमच्या काळामध्ये ज्या पद्धतीने दिले गेले, इतकंच कशाला, अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी त्याच्यावरती पोस्टही लिहिली होती, फार त्याची चर्चा झाली. ह्या छत्रपती संभाजीनगर शहरात हैदराबाद स्वतंत्र लढ्यातले स्वामीजींचे निष्ठावंत काय म्हणतील अनुयायी असलेले गोविंदभाई श्रॉफ यांना पद्मविभूषण PV नरसिंहराव पंतप्रधान असताना दिले गेले. भाई आजारी होते, त्याचा एक मोठा सोहळा इथे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावरती झाला. तो पुरस्कार दिला. त्यांचा पुतळा भर वस्तीमध्ये त्या पैठण गेटला, एकीकडे लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, ते गेट आहे, दरवाजा येतो, त्याच्या पलीकडच्या बाजूला शहराकडे तोंड करून उत्तरेच्या दिशेला गोविंदभाई श्रॉफ यांचा पुतळा. पद्मविभूषण आहेत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये दिल्या गेलेला आहे. किती काँग्रेसवाल्यांना त्याची आठवण आहे आणि कितींनी त्यांच्या जयंती पुण्यतिला तिथे जाऊन हार अर्पण करतात. तुम्ही दिलेला पुरस्कार आहे हा. PV नरसिंहरावच्या काळात म्हणजे खरं तर राहुल गांधी म्हणजे राजीव म्हणजे सोनिया आणि राहुलचा कालखंड म्हणजे मनमोहनचे 10 वर्ष, ते नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी हे सगळे मिळून जवळपास 50 वर्षाची कारकीर्द आहे. गांधी घराण्याची पूर्ण आबाधित सत्ता होती, त्याच्यातून मी PV नरसिंहराव बाजूला ठेवतो. या 50 वर्षाच्या कालखंडात दिले गेलेले भारतरत्न, दिले गेलेले पद्म पुरस्कार तपासून पहा तुम्ही नुसते. आणि ज्यांना दिले त्यांची तुम्ही काय कदर ठेवली पुढे, हे मी पुढचं विचारतो. आणि आज ते जेव्हा भाजपने दिलेल्या पद्म पुरस्कारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलेत, तुम्हाला काय नैतिक हक्क आहे? ज्या घरामध्ये एकही मृत्यू झाला नसेल त्या घरातली मुठभर माती घेऊन या आणि मी याला जिवंत करतो, अशी ती दंतकथा आहे ना येशू ख्रिस्ताच्या ह्याच्यातली, तशातला प्रकार आहे. तुम्ही इतक्या पद्धतीनं ते सगळं वाईट असं हे सगळं त्याचा वापर केलेला आहे. हे शस्त्र जेव्हा तुमच्या हातामध्ये होतं तेव्हा तुम्ही त्याचा इतका गैरवापर केलेला आहे. त्याच्यामुळे आज हे मी परत सांगतो, भाजपने दिलेल्या पुरस्कारामध्ये जे पुरस्कार गैर वाटतील त्याच्यावरती तटस्थ असणाऱ्या कोणी टीका करावी ते लोक ऍक्सेप्ट करतील. पण जेव्हा काँग्रेसवाले किंवा डावे हे ज्या पद्धतीनं बोलतात, यांना हा अधिकारच उरलेला नाहीये, नैतिकही नाही, कुठलाच नाही, राजकीय दृष्ट्या. बरं, ह्यांची काय बोंबे माहिती का? हे का करायचंय आता तुम्हाला मी सांगतो. विशेषतः महाराष्ट्रात 3 वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीयेत. विधानसभेमध्ये पूर्ण टाबडं वाजलेलं आहे, नगरपालिकेमध्ये वाजलेलं आहे, उरलं सुरलं महानगरपालिकेमध्ये वाजलेलं आहे, जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे, कोणाच्या गावी पण उरलेली नाही यांची. आता इथून पुढे 3 वर्ष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे डिंडिम 2029च्या असंच जानेवारी फेब्रुवारीमध्ये वाजायला सुरुवात होईल. तोपर्यंत पूर्ण शांतता आहे, काहीच करायला नाहीये. मग अशा वेळी नको ते प्रश्न उपस्थित करायचे आणि त्याच्या नावानं बॉम्ब करायचे, ह्याच्याशिवाय दुसरं कुठलंही काम यांना उरलेलं नाही. आणि त्यांना सपोर्ट करणारे, पाठिंबा असणाऱ्या सगळ्या पत्रकारांना लिब्रांडून नाही काय उरलेलं नाही. मग कोश्यारी कसे महाराष्ट्रद्रोही होते आणि त्याला कसा पुरस्कार दिला ह्याची फुल चर्चा करता येऊ शकते. UGCच्या निमित्तानं भाजपला बडवायची संधी, अवमुक्तेश्वरानंदाला च्या निमित्तानं पुन्हा हे हिंदूवादी वाटेल तुम्ही बघा, सगळे गैर लागू असे मुद्दे उपस्थित करायचे, त्याच्या नावानं बोंब करायची. आणि हे सगळं चालू असताना आत्ता 12 जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे. मी तुम्हाला आधीच सांगतो, त्याचे निकाल लागायच्या आधीच की यांनी केलेल्या प्रचाराचा काही उपयोग होणार नाही. सत्ताधारी ही सगळी निवडणूक एक हाती जिंकून घेतील आणि उरलेल्या 20 जिल्हा परिषदचे जे सगळे निर्णय सुप्रीम कोर्टात अडकलेला आहे त्याच्यावरही निर्णय होईल, त्याही निवडणुका होतील आणि त्याही निवडणुका यांच्या हातून जातील, हे मी तुम्हाला आधीच सांगतो.
या पद्म पुरस्कारावरची वसंतवाणी. पद्म पुरस्कार श्री आणि भूषण तयाला दूषण देती इथे. कधी काळी होता घराण्याचा मक्ता लाचार प्रवक्ता पुरस्कार. गौरव होतोय साध्या माणसांचा प्रतिभा कलेचा खऱ्याखुऱ्या. ल्युटन्स लॉबीचा चालतो ना शिक्का भाजपचा धक्का जोरदार. चाले तडफड उधळला डाव पुरस्कार घाव खोलवर. काँग्रेसींना आता आठवते जागा पुरस्कार धागा तुटलेला. कांत कमळाला म्हणतात पद्म विरोधींना छद्म वाटत असे. 50 वर्षाच्या गांधी घराण्याचं पूर्णपणे वर्चस्व असलेल्या काळामध्ये तुम्ही मला एक पुरस्कार असा दाखवा की त्यांनी त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या लोकांना देऊन दाखवलेला आहे. ड्रामा करण्यासाठी का होईना कुठल्याही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उजव्या विचारसरणीला वाहिलेली व्यक्ती, कलाकार, नेता कोणालाही त्यांनी त्यांच्याकडं 5-25 पुरस्कार देऊन दाखवलेले. तुम्ही भले त्याला नाटक म्हणा. मला उलट म्हणून म्हणलं की काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या 50 वर्षांमध्ये तुम्ही मला असे पुरस्कार दाखवून द्या की त्यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या व्यक्तीला ते पुरस्कार दिलेले आहेत. तुम्हाला अशी उदाहरणच सापडणार नाहीत. आज जेव्हा काँग्रेसवाल्यांनी पद्म पुरस्काराच्या निमित्ताने ही जी बोंब सुरू केलेली, छद्म तिरस्कार सुरू केलेला, म्हणून मी ते शीर्षक दिलेले की पद्म पुरस्कार आणि ह्यांचा छद्म तिरस्कार. सत्ताधारी ते त्यांच्या पद्धतीने त्याचा वापर करून घ्यायला लागले. त्याच्यावरती परत सांगतो की स्वतंत्रपणे टीका केली जाऊ शकते, करायलाही पाहिजे. पण हे जेव्हा करतात तेव्हा हसू यासाठी येतं की जे स्वतः ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे बुडालेले होते, याने पूर्णपणे स्वार्थी पद्धतीनं आणि अतिशय संकुचित दृष्टीने हे पुरस्कार वाटप केले, ते जेव्हा भाजपवरती हात म्हणजे काय म्हणतात बोट दाखवतात भाजपकडं, तेव्हा हसू येतं. त्याचं कारण ते आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.